अल नीनो के प्रभावित संभाव को लेकर भारत में चिंता बढ़ रही है। मौसम वैज्ञानिकों के अनुसार अल नीनो के चलते इस वर्ष मानसून कमजोर रहने की आशंका है, जिससे कई हिस्सों में बारिश कम हो सकती है। इसके परिणाम स्वरूप सूखे की स्थिति, जल संकट और भीषण गर्मी का सामना करना पड़ सकता है। इसका सीधा असर खेती, जल स्रोतों और आम जनजीवन पर पड़ेगा, जिससे किसानों और शहरी क्षेत्रों दोनों को कठिनाइयों का सामना करना पड़ सकता है। इस पृष्ठभूमि में नागपुर मेडिकल अस्पताल के मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर अविनाश गावंडे ने नागरिकों को सतर्क रहने की अपील की है। उन्होंने कहा कि बढ़ती गर्मी और लू से बचाव के लिए पर्याप्त मात्रा में पानी पिए, घर से बाहर निकलते समय सिर को ढके और धूप से बचे, हल्के और ढीले कपड़े पहने तथा दोपहर के समय अनावश्यक बाहर निकलने से बचे। उन्होंने विशेष रूप से बच्चों, बुजुर्गों और बीमार व्यक्तियों को अतिरिक्त सावधानी बरतने की सलाह दी है, ताकि स्वास्थ्य संबंधी जोखिम से बचा जा सके। आपल्या प्रशांत महासागरात जे पाणी गरम होण्याचं प्रमाण आहे आणि काही साईडला गरम झाल्यामुळे दुसरीकडे थंड पाणी असते आणि ते सगळं डिस्ट्रीब्युशनमध्ये जेव्हा कमी दाबाचा पट्टा तयार होतो, यामुळे काही ठिकाणी ड्रॉट म्हणजे पाण्याची कमतरता होणं आणि काही ठिकाणी खूप जास्त रेन पडणं ही याचा अल नीनोचा महत्त्वाचा इफेक्ट आहे। पण जनरली इंडियामध्ये पाणी कमी होणं म्हणजे ड्रॉट, दुष्काळ तयार होणं ही परिस्थिती जनरली असते ना। मागच्या काही वर्षातून बघितलं असेल, काही वर्षाआधी की आपल्या मराठवाड्यात आणि बाकी ठिकाणी पाण्याचा खूप हाहाकार झाला होता, पाणी कमी मिळत होतं, पाणी पडत नव्हतं। त्याच्यामुळे आरोग्यावर होणारे याचे परिणाम एक डायरेक्ट आणि काही इनडायरेक्ट। तर डायरेक्ट परिणाम कसं, जसं पाणी कमी होतं त्याच्यामुळे लोकांना पाण्याची कमतरता होते आणि परिणामतः टेम्परेचर वाढले जाते। जसं आता सध्या हीटचं प्रमाण मोर दॅन 45 डिग्री आहे, तर तसं टेम्परेचर वाढल्यामुळे उष्माघात होणं, डिहायड्रेशन होणं, त्याचा जर इफेक्ट झाला की हायपरपायरेक्सिया म्हणजे टेम्परेचर जास्त राहणं, आणि हे सगळे डायरेक्ट होणारे परिणाम आहे। आणि इनडायरेक्ट होणारे या काळात टेम्परेचर जास्त झाल्यामुळे आणि पाण्याची कमतरता असल्यामुळे ड्राय एन्व्हायरमेंट जास्त राहते। ड्राय एन्व्हायरमेंट असल्यामुळे पेशंटला अस्थमा त्याचा आजार वाढणं, किंवा धूळ जास्त झाल्यामुळे धुळीवाटेसुद्धा होणारे आजार हे वाढणं, धूळ बाकीच्या ठिकाणी म्हणजे जसं श्वासनलिकेत गेली तर अस्थमा वाढणं, दम्याचे प्रकार वाढणं, आणि जर धूळ हे खाण्यात जर गेली तर त्याच्यामुळे टायफॉईड, जॉन्डिस, डायरिया हे सगळे परिणाम त्याच्यामुळे होतात। आणि याच्यात पाण्याची कमतरता असल्यामुळे कुठे कुठे पाणी साचणं पण याच्यात होऊ शकते, आणि पाणी साचण्याचं प्रमाण वाढलं तर डास, मच्छर वाटून त्याच्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि असे आजार या काळात जास्त होऊ शकतात। सोबतच पाणी कमी झाले की स्वच्छता नॅचरली कमी असते, हात धुण्याचं प्रमाण कमी असते। त्याच्यामुळे अस्वच्छ वातावरणामुळे जे पर्सनल हायजीनचे आजार आहे आणि बाकीचे आजार आहे ते आजार होण्याचं जास्त प्रमाण असते। आणि या काळात ओव्हरऑल हीट एक्झॉशन म्हणजे घाम जास्त असल्यामुळे शरीरातली जे हे आहे इलेक्ट्रोलाइट्स आहे ते बाहेर जातात, त्याच्यामुळे होणारे आजार सुद्धा या काळात होऊ शकतात। म्हणून याला उपाय म्हणून या काळात सर्वात महत्त्वाचं पाणी कसं वाचवता येईल, पाण्याचा संचय कसा करता येईल हे सर्वात महत्त्वाचं आहे। दुसरं मी तर म्हणेल साधारणतः सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत प्रत्येकाने विशेषतः एक्स्ट्रीम्स ऑफ एजेस म्हणजे लहान मुलं आणि म्हातारे माणसं यांनी जास्त काळजी घेणं आवश्यक आहे। कारण हेच जे आहे की लहान मुलं यांची जे टेम्परेचर कंट्रोल करण्याची जी क्षमता असते ती परिपक्व नसते, ती इमॅच्युअर असते, आणि म्हातारे माणसात ही क्षमता क्षीण झालेली असते म्हणजे वीक झालेली असते। त्याच्यामुळे ह्या दोघांना जास्त इफेक्ट होतो, या दोघांना जास्त वाचवणं आवश्यक आहे। पण काम करणारे लोक आहे, मध्यम वयीन लोक आहे, यांना कामासाठी बाहेर जावं लागतात, तर बाहेर जाताना सुती कपडे, हलके कपडे, ढिले कपडे वापरणं आवश्यक आहे, कॅप वापरणं आवश्यक आहे, कान जर बांधता आलं तर ते पण आवश्यक आहे, आणि कमी गडद रंगाचे किंवा व्हाईट कपडे वापरणं सर्वात महत्त्वाचं राहील। मी तर म्हणेल या काळात जेवढं ज्यूस पिता येईल किंवा जे होम अवेलेबल लिक्विड्स आहे हे घेता येईल हे सर्वात चांगलं आहे, किंवा साखर, निंबू पाणी हे टाकून जर सोबत राहिलं आणि हे जर कंटिन्यूस पीत गेलं तर या काळातले आजार आपल्याला कमी करता येईल। शासन आजकाल खूप तत्पर काम करत असते, त्याच्यामुळे जनरली प्रत्येक गोष्टीबद्दल सूचना आमच्या महाराष्ट्र सरकारतर्फे काम होत राहते।